मला कधी वाटलं पण नव्हतं, की माझे पप्पा मला आहे ना, कधी असं काहीतरी बोलतील. तर 2019-20 ची गोष्ट आहे. मला 3 महिने जॉब नव्हता. मी खूप असं एकदम फ्रस्ट्रेट होतो, की जॉब भेटत नाही वगैरे. तर त्याच ओव्हर थिंकिंगमध्ये ना घरामध्ये बसलो होतो आणि त्याच टाईमला नेमके आहे ना पप्पा कामावरून आले. त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्यांना कळालं, भाई काहीतरी लफडा झालाय. मला अजूनही आठवतंय, खांद्यावरची बॅग खाली ठेवायच्या आधी त्यांनी मला विचारलं, "बाबा काय झालं?" माझ्या डोळ्यातलं पाणी मी कंट्रोल करत बोललो, "पप्पा मला काही जॉब भेटत नाहीये आणि मला आता समजतही नाही की पुढं काय करू काय नाही ते." ते जवळ आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला असं म्हटले, की "जॉबचं कोणी एवढं टेन्शन घेतं का? ठीक आहे ना, आज नाही भेटला तुला जॉब तर उद्या भेटेल. तुझ्याकडे पूर्ण आयुष्य पडलंय जॉब करायला आणि तसंही आहे ना, आपली परिस्थिती ना एवढी काही वाईट नाहीये, की तू जॉब केलाच पाहिजेस. तू आयुष्यभर जरी जॉब नाही केला, तरी शेवटपर्यंत तुला आहे ना असं सांभाळायची आहे ना ताकद आहे माझ्याकडं. तू काय मला जड नाहीयेस. पण फक्त आहे ना, फालतूच्या गोष्टींचं टेन्शन घेऊन आहे ना, असं आहे ना चेहरा पाडून कधी बसायचं नाही. तू माझा मुलगा आहेस. तू फक्त ऐश कर. पैशाचं टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. मी डबल मेहनत करेन तुझ्यासाठी. पण तू फक्त ऐश कर. कधी असं टेन्शनमध्ये नाही बसायचं. आणि त्यांनी मला आहे ना, असं कुशीत घेतलं त्यांच्या. भाई त्या दिवशी मला आहे ना, अक्षरशः आहे ना, असं जग जिंकल्यासारखं वाटत होतं. नेक्स्ट लेव्हल होतं ते सगळं. जे काही झालं ना ते. बास तेवढ्यासाठी आहे नाच करायचं. तेवढ्यासाठी जे करायचं आहे ना, त्या गोष्टीसाठी करायचं. तुम्हाला काही तुमच्या आयुष्यात असा अनुभव आलाय का? नक्की सांगा.